नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बागल सर. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना जीएस म्हणजे सामान्य अध्ययनामध्ये अलीकडे मार्क्स कमी पडत आहेत. त्यासाठी आम्ही एक नवीन उपक्रम घेऊन येत आहोत. म्हणजे प्रत्येक रविवारी आम्ही मुख्य परीक्षेसाठी आणि पूर्व परीक्षेसाठी जीएस म्हणजे सामान्य अध्ययनाच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेत आहोत. ते पण ऑफलाईन स्टॉपवॉचचा वापर करून. आणि त्याच्यामध्ये मुलांना 1 तास प्रश्नपत्रिका सोडवून घेतो, जेणेकरून त्याचं टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित होईल. आणि दुसरा मुद्दा, जे जे प्रश्न चुकलेले आहेत आयोगाचे, समजा 100 मार्काचा पेपर घेतला असेल तर 100 मार्कापैकी मुलांचे 50 प्रश्न चुकले असतील तर त्या 50 प्रश्नांचं 4ही पर्यायांचं इथं विद्यार्थी स्पष्टीकरण करतात. मित्रांनो, हा जो उपक्रम आहे का तो विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यासाठी राबवलेला उपक्रम आहे. शिक्षकांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही. दुसरा मुद्दा, ह्याच्यातले जे स्पष्टीकरण देणाऱ्या काही मुलांचं आता STI साठी सिलेक्शन झालेलं आहे. दुसरा मुद्दा, याच्यामध्ये प्रश्न सोडवून झाल्यानंतर 4ही पर्यायाचं स्पष्टीकरण दिल्यानंतर कुठल्या कुठल्या ह्याच्यावरची शंका आहे त्या प्रत्येक म्हणजे चुकलेल्या प्रश्नावर तशा चर्चा होतेच, पण जे जे आलेले आहेत पण तो अवघड वाटतोय अशा प्रश्नांचं सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे. मित्रांनो, माझ्या अनुभवातून जरी मी इंग्लिश विषय शिकवत असलो तरी मला असं आढळून आलेलं आहे की कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही लायब्ररीमध्ये गेलं तर तुम्हाला आयोगाचा 100 मार्काचा पेपर घेऊन मुलं सोडवत बसलेली दिसत नाहीत. फक्त ते टॉपिक वाईज अभ्यास करतात आणि टॉपिक वाईज अभ्यास केल्यामुळे त्यांना अभ्यास झाल्यासारखा वाटतो, पण ऍक्च्युअली ज्यावेळेस ती 100 मार्काचा प्रश्नपत्रिका घेतात का त्यावेळेस त्यांना प्रश्न सुटत नाहीत, असं माझ्या निदर्शनास आलंय. आता आम्ही ऑफलाईनला 4 प्रश्नपत्रिका सोडून घेतल्यात. ह्याच्यामध्ये पूर्व आणि मुख्य, एक पूर्वचा एक मुख्यचा, एक पूर्वचा एक मुख्यचा जीएसचा पेपर आम्ही सोडून घेतोय. असं का करतोय तर आता वेळ कमी आपल्याकडे, कारण प्री झाल्यानंतर 50-60 दिवसातच मुख्य परीक्षा येते आणि त्यासाठी तुम्हाला प्री पास झाल्यानंतर प्रीची परीक्षा झाली, पूर्व परीक्षा झाली की मुख्य परीक्षेत सगळे पेपर घेण्यात येणार आहेत, पुन्हा प्रीचे घेता येणार नाहीत. म्हणून अगोदर प्री आणि मुख्यचा एकत्रित अभ्यास करून त्याचं स्पष्टीकरण घेत आहोत. मित्रांनो, हा जो उपक्रम आहे का तो उपक्रम आम्ही विद्यार्थ्याच्या आग्रहास्तव चालू करत आहोत. मित्रांनो, हे आपलेच विद्यार्थी आहेत, पण हे आपलेच विद्यार्थी आहेत. एखादा प्रश्न चुकला हुकला तर तुम्ही आम्हाला त्याच्या सूचना देऊ शकता. हे काही शिक्षक नाहीत, पण ह्याची मी खात्री देतो की ह्या विद्यार्थ्यांनी शिक्षकापेक्षा जास्त व्यवस्थित स्पष्टीकरण दिलं आहे. असं स्पष्टीकरण तुम्हाला कुठंच तुम्ही ऐकलेलं नसेल किंवा वाचलेलं नसेल, असं व्यवस्थित स्पष्टीकरण आणि त्याचं रेफरन्स सुद्धा त्या मुलांनी रेफरन्स सुद्धा दिलेलं स्पष्टीकरण करत असताना. तर मित्रांनो, ही बॅच तशी मुलांचं जीएसचा फायदा व्हावा, सामान्य अध्ययनाला अभ्यासाला फायदा व्हावा ह्यासाठी आहे. मित्रांनो, ही जी सिरीज आहे का आयोगाच्या प्रश्नपत्रिकांची, ही सिरीज आहे का ती सिरीज त्यांच्यासाठी आहे ज्यांचा अभ्यास झालेला आहे आणि ज्यांना आयोगाच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत आणि सोडवल्यानंतर त्यातले प्रश्न चुकतात आणि त्या चुकलेल्या प्रश्नावर त्यांना काम करायचं आहे, अशा होतकरू विद्यार्थ्यांसाठी आहे, सर्वांसाठी नाही. त्याच्यामुळं अशा विद्यार्थ्यांना ज्याला पहिल्याच प्रयत्नामध्ये तलाठी, गट क, गट ब परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास व्हायचं आहे का, त्यांनी मला वाटतं ह्या उपक्रमाचा 100% लाभ घ्यायला पाहिजे. माझ्या लक्षात आलं तुम्हाला काय बोलतोय हे सुरुवातीला का मी सांगतो हे लक्षात ठेवा. 100 मार्काचं स्पष्टीकरण नाही. ह्यात ऑफलाईन शिकवत असताना, ऑफलाईन परीक्षा घेत असताना मुलांचं जे जे प्रश्न चुकतायत, बहुतांशी हिस्ट्रीचे किती चुकतात, मॅथ्सचे किती चुकतात, जॉग्राफीचे किती चुकतात, सायन्सचे किती चुकतात, त्या चुकलेल्या प्रश्नावर मुलांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि प्रश्न जे चुकले ते दिलेच आहे, पण ज्यांचे जे बरोबर आलेत त्याचं ट्रिकी प्रश्न असेल, अवघड प्रश्न आहे, त्याचं पण स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर ही बॅच त्या मुलांचा उपक्रम आहे आणि तुम्ही फक्त ह्याची फीस, तसं तर आम्ही ही सिरीज मोफतच करणार होतो, पण मुलांना काहीतरी म्हणजे किंमत कळावी म्हणून ही फक्त फीस किती मित्रांनो सांगा, फक्त 99 रुपये आहे. मित्रांनो, असा उपक्रम ह्या सिरीजमध्ये आम्ही 10 प्रश्नपत्रिका देत आहोत, पूर्वच्या आणि मुख्यच्या. अशी ही सिरीज आहे का आपल्याला कुठपर्यंत चालवायची मित्रांनो सांगा, गट
ब आणि गट क मुख्य परीक्षेपर्यंत चालवायची, म्हणजे कमीत कमी 30 पेपर सोडवणं होतील. ह्याच्यामध्ये फक्त किती प्रश्न दिले, प्रश्नपत्रिका 10 दिलेल्या आहेत. ही प्रश्नपत्रिका तुम्हाला मी ॲपमध्ये स्टडी मटेरियलमध्ये ह्या प्रश्नपत्रिका देतो, OMR शीट देतो, आन्सर शीट देतो. तुम्ही सोडवा, सोडून पुन्हा जिथं तिथं चुकलंय का ते चुकलेले प्रश्नांचं स्पष्टीकरण इथं बघा, आणि तुम्हाला एक्स्ट्रा प्रश्न कुठे अडले असतील तर ते पण आम्हाला पाठवा, त्याचं स्पष्टीकरण पण द्यायला आम्ही तयार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. दुसरा मुद्दा आहे मित्रांनो, ही म्हणजे बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही बागल सर MPSC इंग्लिश हे ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला ह्याचा फायदा होईल. आणि 10 प्रश्नपत्रिका दिल्यानंतर तुम्ही तुमचा मत आम्हाला कळवा, अभिप्राय कळवा, आणि जर तुम्हाला खरंच हा उपक्रम आवडला तर आपण पुढची अजून सिरीज तुम्हाला अशी देत जाऊ. मला वाटतं बहुतांशी मुलं टेस्ट सिरीज सोडवतात. टेस्ट सिरीज सोडवच्या ऐवजी आयोगाच्या प्रश्नपत्रिका सोडवल्यावर मार्क्स येतात. टेस्ट सिरीजचा आणि परीक्षेत आयोगाच्या मार्क्स येण्याचा काही संबंध नाही. टेस्ट सिरीज तुम्ही कशासाठी लावता, फक्त टाइम मॅनेजमेंटसाठी आणि तणाव कमी करण्यासाठी. तर मित्रांनो, हाच इथं ऑनलाईन तुम्ही तो ऑनलाईन फी, तो ऑफलाईनचा फील आहे का तो ऑनलाईन घेऊ शकता आणि ही बॅच जॉईन करू शकता. धन्यवाद.